अनिल देशमुख आपल्यासोबत आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत. सर, शरद पवारांचं भाषण होणार आहे, सुप्रिया सुळेंचं भाषण होणार आहे, तुम्हा सगळ्यांची भाषणं होणार आहेत आणि अर्थातच सुप्रियाताईंच्या भाषणाकडे यासाठी सगळ्यांचं लक्ष आहे की मध्यंतरी शरद पवारांनी म्हटलं होतं की जो निर्णय आहे पुढचा भविष्याचा तर तो सुप्रियाताई घेतील. तुम्ही ज्येष्ठ आहात तर तुम्हाला काय अपेक्षा आहेत? असं आहे की ज्या माध्यमामध्ये चर्चा चालू आहे, पार्टीमध्ये आमच्यापेक्षा कुठेही चर्चा नाही. नंबर एक. ठीक आहे, आज काय लोकांचं मत पडतं, आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत पडतं, पदाधिकाऱ्यांचं काय मत पडतं, ते ऐकून पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष कशा प्रकारे अधिक जोमाने महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचा याबाबतीत चर्चा आम्ही करू इथे. नाही, आता म्हणजे विलिनीकरणाची म्हणा किंवा एकत्रीकरणाची जी चर्चा आहे ती चर्चाच आहे पक्षामध्ये. त्याबद्दल काही बोलणं किंवा त्याबद्दल काही मागणी आमच्या वरिष्ठ स्तरावर कुठेही त्याची चर्चा नाही. आता खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांचं अलग अलग मत असू शकतं. सत्तेमध्ये गेल्याशिवाय कामं होत नाहीत अशी ती बाजू म्हणते. तर तुम्हाला काय अनुभव या दोन वर्षांमधला, 2.5 वर्ष? मला सुद्धा सत्तेमध्ये द्यायची ऑफर होती, तुम्हाला माहित आहे. मी त्यांची ऑफर नाकारली. त्याच्यामुळे मला ईडी आणि सीबीआयच्या समोर जावं लागलं आणि तुरुंगात जावं लागलं. समोर यायचं. धन्यवाद. तर अनिल देशमुखांची ही प्रतिक्रिया जी नेहमी आपण पाहतो त्यालाच अनुसरून अशी. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.